अंड म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंच. नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन नंतर आता एगिटेरियन्सचा एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. आज आपण बनवणार आहोत लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या या अंड्याचा एक प्रकार, अंड्याचा पुलाव. अंड्याचा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला लागेल 1 कप बासमती तांदूळ, 4 अंडी, 2 मोठे कांदे, 1 चमचा घाटी मसाला, पाऊण चमचा गरम मसाला पूड, 1 चमचा हळद, अर्धा चमचा धणे, 1 चमचा जिरे, अर्धा इंच दालचिनी, 3 ते 4 काळी मिरी, 3 ते 4 लवंग, 1.5 चमचा खसखस, अर्धा चमचा शहाजिरे, अर्ध जायफळ, 1 जावित्री, 2 तेजपत्ते, 2 दगडी फूल, 2 चमचे तूप, 1 क्यूब बटर, चवीपुरतं मीठ आणि गरजेपुरतं तेल. सर्वप्रथम अंडी उकडायला ठेवा आणि उकडताना या अंड्यांवर मीठ घाला. याने अंड्याला आतून मीठ लागते. यानंतर 1 कांदा व आलं लसूण घ्या आणि तेजपत्ता व दगडी फूल सोडून बाकी उरलेला सर्व अख्खा गरम मसाला एकत्र करून घ्या आणि यात पाणी घालून याचं बारीक वाटण वाटून घ्या. नंतर तांदूळ धुवून 15 मिनिटांसाठी हे तांदूळ भिजवत ठेवा. आता पॅनमध्ये तेल तापवायला ठेवा. तापलेल्या तेलात तेजपत्ता आणि दगडी फूल घाला. वरून यात थोडंसं बटर घाला. याने पुलावची चव आणखीनच वाढते. आता यात उभा चिरलेला कांदा घाला आणि हा कांदा छान सोनेरी रंगावर परतून घ्या. कांदा भाजला की मग यात हळद घाला आणि नंतर यात वाटण घाला. वाटण घातल्यानंतर यात घाटी मसाला आणि गरम मसाला पूड घाला व हा मसाला छान एकजीव करून घ्या आणि चांगला भाजून घ्या. हा सर्व मसाला किमान 5 मिनिटं तरी सतत भाजत राहा. मसाल्याचा उग्र वास गेला आणि या मसाल्याला तेल सुटू लागलं की मग यात मीठ घाला. आता या मसाल्यात अर्धी उकडलेली अंडी घाला. लक्षात ठेवा की या पुलावसाठी आपण हाफ बॉईल अंडी वापरणार आहोत व भातासोबतच ही अंडी पूर्ण शिजवणार आहोत. ही अंडी मसाल्यात छान एकजीव करून घ्या व 2 मिनिटं दमू द्या. या दरम्यान भिजवत ठेवलेल्या तांदळावर चवीपुरतं मीठ घाला आणि हे तांदूळ मसाल्यात घाला व वरून थोडंसं तूप सोडा. आता हा पुलाव हलक्या हाताने एकजीव करून घ्या. अख्खं अंड वापरण्यामागचं कारण हे आहे की फोडी घालून केलेल्या अंडा पुलावमध्ये भात पूर्ण शिजल्यावरच वरून अंड्याच्या फोडी घालाव्या लागतात. नाहीतर अंड भातात पूर्णपणे वितळलं जातं व त्यामुळे या अंड्याला मसालाही लागत नाही. याउलट अख्खं अंड घातल्याने भातात आणि मसाल्यात हे अंड छान दमतं. 2 मिनिटासाठी हा तांदूळ भाजल्यानंतर यात 1 कप पाणी घाला आणि हा भात शिजू द्या. साधारणतः 5 ते 7 मिनिटात भात शिजला की समजा तयार झाला अंड्याचा पुलाव. अंड्याचा हा पुलाव थोडासा ओलसर असल्यामुळे चवीला अतिशय छान लागतो.
सर्वात शेवटी उकडलेल्या अंड्याच्या फोडी घालून हा अंड्याचा पुलाव गार्निश करा आणि गरमागरम सर्व्ह करा.